सर्वांना नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? बरेच दिवस झालं मला वेळ न मिळाल्यामुळं मी माझा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवू शकले नाही. नुकतंच 2025 साल संपलं आणि 2026 साल उजाडलं. 2025 साल सरते शेवटी आम्ही 2 ते 3 दिवस फिरायला बाहेर गेलेलो होतो आणि त्यातल्या पहिल्या दिवसाचा हा आजचा व्हिडिओ आहे. हा खूप सुंदर व्हिडिओ आहे. तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघत राहा. मी, माझे मिस्टर आणि माझा मोठा मुलगा असे आम्ही तिघेजण सहलीसाठी निघालो, म्हणजेच फॅमिली ट्रिपसाठी. तर पहिल्या दिवशी आम्ही सांगली ते विजापूर हे जवळपास 135 किलोमीटर अंतर आमच्या घरच्या कारने पार करून इथे विजापुरातील गोलघुमटजवळ आम्ही सकाळी लवकर पोहोचलो. तुम्ही बघू शकता हा विजापूरचा गोलघुमट आहे. किती सुंदर त्याच्यावरची कलाकारी आपल्याला इथं दिसत आहे. आणि हा जो गोलघुमट आहे, हा गोलघुमट आदिलशाही राजवंशाच्या काळात बांधलेला स्थापत्यकलेचा एक अतिशय प्रसिद्ध असा हा नमुना आहे. आत्ता इथे जी तुम्ही समाधी बघितली ना, ती समाधी मोहम्मद आदिलशाह 17व्या शतकातील आदिलशाही सुलतान याची ही समाधी आहे. आणि हा जो गोलघुमट आहे, हा गोलघुमट विशाल घुमटासाठी आणि प्रतिध्वनी कक्षासाठी जगातील दुसऱ्या क्रमांकाचा असा हा घुमट आहे. तुम्ही बघू शकता सर्वात वरती गेल्यानंतर किती सुंदर असं विजापूरचं हे दृश्य आपल्याला गोलघुमटावरून दिसतं. सात काय चढून मी वर आली, 7 मजली. इथं ना आपल्या आवाजाचा प्रतिध्वनी ऐकू येतो. गोलघुमटवरची ही सर्वात वरची जागा. हे बघा, हा पूर्ण गोल आहे की जो माझ्या कॅमेऱ्यामध्ये बसत नाही. हे आवाजाचे प्रतिध्वनी आहेत, घाबरू नका. आवाजाचे प्रतिध्वनी आहे ते गोलघुमटच्या सगळ्यात वरच्या मजल्यावरचे तुम्ही बघू शकता. किती छान अशी ही रचना त्यावेळच्या वास्तुकाराने केलेली आहे. हे एक असं भव्य स्मारक आहे आणि इंडो इस्लामिक स्थापत्यकलेचाही हा एक उत्कृष्ट असा नमुना आहे. याचं जे बांधकाम आहे ते 1626मध्ये सुरू झालं होतं आणि 1656ला पूर्ण झालं. घुमटाच्या आतमध्ये तुम्हाला ही जी गॅलरी दिसते ना, इथे आपला आवाज 7 ते 12 वेळा प्रतिध्वनित होतो, की ज्याला आपण बोलघुमट असेही म्हणतो. बघा किती सुंदर हा बोलघुमट आहे. आणि या बोलघुमटातून बाहेर पडल्यानंतर हे बघा, घुमटाच्या बाहेरचं इतकं सुंदर असं दृश्य आणि त्या घुमटावरती केलेली नाजूक ही अशी स्थापत्यकलेची कलाकारी बघा. जिकडं बघावं तिकडं मन आकर्षून घेणारं असं शिल्पकाम आपल्याला दगडात कोरलेलं दिसतं. किती सुंदर असं शिल्पकाम आहे की जे आपल्याला बराच वेळ बघितलं तरी आणखी बघावं असं वाटतं. जिथं बघेल तिथं सुंदर कलाकारी आपल्याला दिसते. हे आणि माझा मुलगा हे खूप मन लावून ते बघत होते. आणि त्यानंतर आम्ही बघून झाल्यानंतर वरच्या घुमटावरून खाली उतरत घुमटाच्या पायथ्याशी येण्यासाठी निघालो. तर तुम्ही बघू शकता प्रत्येक घुमटाच्या मजल्यावरती सुद्धा कशा प्रकारे ह्या जाळ्या लावलेल्या आहेत आणि तिथून बाहेरचं दिसणारं दृश्य. आणि प्रत्येक मजल्यावर खाली आलो ना, आपण जिथं थांबतो तिथं
असं दृश्य आहे. आणि इथून खाली पायऱ्या, ह्या बघा पायऱ्या कशा खड्या पायऱ्या आहेत ह्या. उतरताना पण काळजी घ्यायला लागते. प्रत्येक मजल्यावरून ना खाली कारण जाताना प्रत्येक अगदी वेळेला सावकाश वरती भिंत पायऱ्या उतरत लागण्याची आपल्याला शक्यता आहे. जावं जर उंची लागतं. जास्त असेल जर तर आपली लागू उंची शकते. जास्त असेल आणि आपण जर लक्ष दिलं नाही उतरताना तर वरचा भाग सुद्धा काही उतरली वेळेला की लागण्याचा असतं. सुद्धा संभव असतो. त्यामुळे अगदी लक्ष ठेवून आपल्याला खाली उतरावं लागणार आहे. आणि खाली ह्या बघा आपल्याला लोखंडी किती मोठ्या तोफा दिसत आहेत. आणि आता निघतानाही माझा मोह आवरला नाही. परत एकदा मी याचा छोटासा व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बाहेर हे असं सुंदर सुंदर झाडांचा बगीचा म्हणूया. आणि हे येणारे जाणारे पर्यटक गोलघुमट बघून झाल्यानंतर आम्ही शिंदगी रोडवर असणाऱ्या शिवपूर येथे शिवगरी हे ठिकाण बघायला आलो. तुम्ही बघू शकता इथं ही भगवान शिवाची ध्यानस्थ मूर्ती आहे. आणि ही मूर्ती बघतानाच आपले डोळे दिपतात. कारण ही मूर्ती जवळजवळ 85 फूट उंच अशी ध्यानस्थ सुंदर मूर्ती शिवगिरीमध्ये आपल्याला बघायला मिळते. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची ही सर्वात मोठी ध्यानस्थ मूर्ती बघताना माझ्या मनाला खूप समाधान मिळत होतं. ही जी मूर्ती आहे ती जी पाटील बनाकट्टी चॅरिटेबल ट्रस्टने उभारली आहे असंही मला समजलं. एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र म्हणून हे क्षेत्र खूप प्रसिद्ध आहे. इथं अनेक शिवचरित्र कथासुद्धा कोरलेल्या आपल्याला दिसतात. आणि इथंच जवळ मी तुम्हाला दाखवते बघा परत की एक छोटं लहान शिवलिंग आणि खूप सुंदर शांत अशी छोटीशी बाग आहे जी बघतानासुद्धा आपल्याला खूप मनाला शांतता लाभते. आणि भगवान शिवाची मूर्ती तर बोलायलाच नको, कारण इतकी सुंदर इतकी शांत ध्यानस्थ बसलेली मूर्ती मी बघत होते. खूप लांबपर्यंत भगवान शंकर बसलेले, त्यांची वल्कले, त्यानंतर त्यांच्या जटा, त्याचबरोबर त्यांच्या हातातील डमरू, आणखीन त्यांच्या गळ्यातील रुद्राक्षमाळा ह्या इतक्या सुंदर आणि इतक्या जिवंत वाटत होत्या की काय बोलावं हेच मला सुचत नव्हतं. या मूर्तीचे जे शिल्पकार आहेत त्यांनी म्हणे की 13 महिन्यापेक्षा जास्त काळ ही मूर्ती बनवण्यासाठी घेतलेला होता. आणि इथे महाशिवरात्रीला सुद्धा प्रचंड अशी गर्दी असते. कारण ही मूर्ती आणि हे ठिकाणच इतकं आकर्षून घेतं ना भाविकांना की बस. सिर्फ अपसेट कोई है। नहीं, बाहर से अलग है ना। चला, आता ही मूर्ती मगाशी मी तुम्हाला जवळून दाखवली. आता मी थोडीशी लांब जाऊन, कारण एक सुंदर बाग आहे शिवांच्या पुढं, आणि तिथून थोडंसं लांबून मी हे शिवांचा व्हिडिओ केला. आणि त्यानंतर आम्ही पुढच्या प्रेक्षणीय स्थळासाठी निघालो. आता तुम्ही इथं बघू शकता आम्ही जिथं पोचलो होतो
तो होता तुंगभद्रा डॅम. हे धरण पंपसागर या नावानं सुद्धा ओळखलं जातं आणि या धरणाजवळ खूप सुंदर मनाला मोहून टाकणारा असा बगीचा तयार करण्यात आलेला आहे आणि इथे अनेक पर्यटकसुद्धा दररोज भेटी देण्यास येतात. आणि या धरणाच्या जवळच तुम्ही इथं बघू शकता की इतके सुंदर सुंदर आतमध्ये जाऊन कारंजे बघूया. तयार करण्यात आले बघा, आहेत किती सुंदर की इथून आपल्याला सुंदर आहे. म्हणजे हलावंसं सुद्धा वाटत नाही. हे बघतच राहावं सुंदर असं वाटतं. गार्डन कसं ही झाडी, ही शांतता, त्याचबरोबर इथल्या पाण्यात स्वच्छता, जे काही, त्याचबरोबर इथल्या प्रत्येक कारंजामध्ये खूप मन आतुर होतं हे बघायला. लांबपर्यंत या बागेमध्ये ना अनेक विविध प्रकारची अशी झाडं लावलेली आहेत की जी प्रत्येक पर्यटकाचं मन आकर्षून घेतात. आणि फक्त झाडं लावली आहेत किंवा फक्त पाण्याचे कारंजे आहेत असं नाही, तर तिथंच सुंदर सुंदर असे देखावेसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. आणि हे बघा, पाण्याचा हा जो प्रवाह आहे, हा प्रवाह किती स्वच्छ. बघा ना, किती सुंदर हे गार्डन आहे. प्रत्येक झाडाला दिलेले विशिष्ट असे हे सुंदर आकार आपल्या मनाला निश्चितच आकर्षित करून सोडतात. इथे अनेक सहलीसुद्धा भेट देण्यासाठी बऱ्याच वेळा, बऱ्याचदा आलेले आपण बघू शकतो. बोल रहा हूँ जल्दी जोरा बोल को मैं क्या जय बोला क्या
बसायचं बघा. वाव. मी तर हे कारंजीना बराच वेळ बघत होते आणि तिथं मी बरेच फोटोसुद्धा काढले होते. आणि हा तुंगभद्रा डॅम पाहिल्यानंतर संध्याकाळी आम्ही हम्पी येथे निघालो होतो आणि तेथेच रस्त्यात एका हॉटेलमध्ये मी जेवण केलं. बघा तुम्ही जेवणामध्ये काय काय होतं, चपाती, भात आणि बाकीच्या भाज्या. तर कसा वाटला आमच्या फॅमिली ट्रिपचा पहिल्या दिवसाचा व्हिडिओ हे अवश्य कमेंट करा आणि पुढे दुसरा व्हिडिओसुद्धा लवकरच आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करेन. थँक्यू.